दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 42 रुपयांची वाढ। नवीन दरानुसार व्यावसायिक सिलेंडर 3113 रुपये 50 पैशांना मिळणार। नवीन किमती आजपासून लागू। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 42 रुपयांनी वाढ। मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडर आता 3067 रुपये 50 पैशांना मिळणार। आजपासून नवे दर लागू। व्यावसायिक गॅसची वाढ झाल्यानंतर पुण्यामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3122 रुपयांवर। याआधी पुण्यामध्ये 3080 रुपयांना व्यावसायिक सिलेंडर मिळत होता। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 2% वाढ। कच्च्या तेलाची प्रति बॅरलची किंमत आता $93वर। इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचा अंदाज। वाढत्या इंधन दरवाढीचा विमान सेवेला फटका। दरवाढीमुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा। इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस कंपन्यांची काही उड्डाणं रद्द। दररोज 250हून अधिक देशांतर्गत उड्डाणं रद्द। 1 जूनपासून ऑगस्टपर्यंत विमान उड्डाणांच्या संख्येमध्ये कपात। आजपासून नागपूरहून मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, गोवा मार्गावरील विमान उड्डाणाला कात्री। वाढत्या परिचालन खर्चामुळे विमान कंपन्यांकडून उड्डाणाला कात्री। अहमदाबाद, इंदूर मार्गावरील विमान फेऱ्याही कमी करण्यात आल्या। भाजपकडून जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजनांना उमेदवारी। भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो। उमेदवारी मिळाल्यानंतर नंदकिशोर महाजनांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये मान्सूनचं आगमन लांबणीवर। आजपासून विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। मात्र मान्सूनचा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या आरोपात तौकीर शेखला अडकवलं जात आहे। तौकीर शेखच्या आईचा आरोप। दिल्ली स्पेशल सेलच्या तपासामध्ये मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्याचा दावा। सिन्नर पोलीस आज बुंदू खरातला पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार। पोलीस कोठडी संपत असल्यानं खरातला न्यायालयामध्ये हजर करणार। सिन्नरमधील जमीन फसवणूक प्रकरणी खरात पोलीस कोठडीमध्ये होता। बुंदू खराच्या बनावट बँक खात्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता। समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये खरात नॉमिनी असणारी 100 खाती, जवळपास 70 कोटींचे व्यवहार। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारला आज कोर्टामध्ये हजर करणार। हवालदारासह इतर 2 आरोपींनाही दिल्ली कोर्टामध्ये हजर केलं जाणार। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयचं पथक 19 दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून सीबीआयकडून अधिकृत माहितीचं संकलन सुरू। आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता। विषारी दारू प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू। सीआयडीकडून परिपत्रक जारी। पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये 11 तर हडपसरमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। पुण्यातील विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचं प्रकरणाचा तपास सीआयडीनं हाती घेतल्यानंतर तपासाला वेग। 8 आरोपींची पाषाणमधल्या कार्यालयामध्ये कसून चौकशी। इथेनॉलच्या स्रोताचा शोध घेण्यावर विशेष भर। आजपासून सर्वसामान्यांसाठी अनेक बदल झाल्यानं बजेटवर थेट परिणाम होणार। जर पीएनजी आणि एलपीजी दोन्ही नेक्सर असतील तर एलपीजी कनेक्शन सरेंडर करावं लागणार। दरम्यान एलपीजी सरेंडर न केल्यास आजपासून गॅस कनेक्शन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होणार। आजपासून केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवर नवीन शुल्क लागू करण्याचा निर्णय। पेट्रोलच्या निर्यातीवर 1.5 रुपये प्रति लिटर, डिझेलवर 13.5 रुपये प्रति लिटर आणि एटीएफवर 9.5 रुपये प्रति लिटर इतके नवीन निर्यात शुल्क मोजावं लागेल। रत्नागिरीमध्ये आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद। 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार। शेकडो मच्छीमारी नौका बंदरामध्ये विसावल्या।